आवश्यक ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतल्या काही भागात 14 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली। त्यामुळे गुरुवारी वांद्रे आणि खारमधील अनेक भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद असेल। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले। तलावात 89% जलसाठा उपलब्ध झाला असून पुढील 10 जून 2026 पर्यंत पुरेल इतका साठा आहे। त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात 97.68% पाणीसाठा जमा झालाय। तर धरणामध्ये 52,137 क्युसेकनं पाणी आवक होते। धरणाची वाटचाल 100कडे सुरू असताना धोकादायक पातळी नियंत्रणासाठी धरणाबंद भीमा नदी पात्रात 70,000 क्युसेकनं विसर्ग सुरू केलाय। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 तासात 2 फुटांनी घटली आहे। पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यापैकी 8 बंधारे सुद्धा खुले झालेत। 47 बंधारे अद्यापही पाण्याखाली असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडून त्यामधून विसर्ग सुरू आहे। मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामुळे कमाल तापमानात काहीशी वाढ होईल। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात ऊन पावसाचा लपंडाव चालणार आहे। राज्यातील काही भागात पाऊस पडेल तर काही भागात ऊन पाऊस अशी स्थिती असेल। माळीण गावातील भूस्खलनाच्या भीषण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती। मात्र माळीण दुर्घटनेतनं सरकारनं काही बोध घेतलेला दिसत नाही, कारण अजूनही राज्यात अनेक गावं दरडप्रवण क्षेत्रामध्ये असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या आमगाव इथे स्थानिक पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या चिंचोडी येथील कौसाबाई मारुती सरोदे यांची 51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी तब्बल 12 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात सरोदे कुटुंबाला अधिकृत सातबारा मिळाला। पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेशोत्सव राहील यात शंका नसल्याचं स्पष्ट केलं। परंतु या उत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या लोकांना शोधून 1-2 महिने आतमध्ये टाकणार असा सज्जड इशारा त्यांनी दिला। गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ते 27 ऑगस्ट या कालावधीत 5200 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलंय। 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। राज्यामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक यासारख्या सेवा सुरू करण्यासाठी आता सरकार ॲप तयार करणार आहे। खासगी संस्थांच्या बरोबरीनं आता सरकारचं ऑनलाईन वाहन बुकिंगची सेवा देण्याचा विचार सुरू आहे। यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थांसह इतर खासगी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। यानंतर एक मोठी बातमी बघूया। डीजीसीएच्या वार्षिक अहवालात एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत। 50 पेक्षा जास्त गंभीर त्रुटी आढळल्या असून यामध्ये पायलटमध्ये योग्य प्रशिक्षणाचा अभाव, विमानांची योग्य देखभाल नाही, पायलट आणि केबिन क्रूचं योग्य रजिस्टर नसणं असे प्रकार आढळलेले आहेत। या प्रकरणी एअर इंडियाला नोटीस पाठवून उत्तर मागवण्यात आलंय। एअर इंडियामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत। डीजीसीएच्या वार्षिक अहवालामध्ये 50 पेक्षा जास्त गंभीर त्रुटी आहेत एअर इंडियाच्या बाबतीत। यामध्ये पायलटकडे योग्य प्रशिक्षणाचा अभाव असेल किंवा विमानांची योग्य देखभाल नाही, पायलट आणि केबिन क्रूचं योग्य रजिस्टर नसणं असे प्रकार आढळलेले आहेत। या प्रकरणी एअर इंडियाला नोटीस पाठवून उत्तर मागवण्यात आलंय। ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी यंदापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। या अभियानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध गटात दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांची 1902 बक्षिसं देण्यात येणार आहेत। 6 फुटांपेक्षा कमी उंचीचे मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करावं असे न्यायालयाचे आदेश आहेत। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मोठ्या मूर्तीसोबत लहान मूर्तीची देखील प्रतिष्ठापना केली जाते। लहान मूर्तीची उंची 6 फुटांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांचं कृत्रिम तलावात विसर्जन करावं लागणार आहे। त्यामुळे एकाच मंडळाला मूर्तीच्या विसर्जनासाठी 2 विसर्जन स्थळं गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे।
महापालिका शाळांमधील 3.5 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी शिक्षण विभागाकडून प्रथिनयुक्त एनर्जी बार दिला जाणार आहे. पूर्व प्राथमिक ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दिवसातून 2 वेळा आणि आठवड्यातून 3 वेळा हा बार देण्याची पालिकेची योजना आहे. यासाठी प्रशासनाने 197 कोटींचा निधी जाहीर केलाय. ऑटो रिक्षा चालकांकडून कमी अंतराच्या प्रवासाला नकार देण्याच्या दीर्घकालीन समस्येचं निराकरण करण्यासाठी मुंबई रिक्षा चालक संघानं एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय. प्रवाशांना हा कटू अनुभव येऊ नये आणि संपूर्ण शहरात विशेषतः उपनगरामध्ये रिक्षा सेवा सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न आहे. बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या महामार्गाच्या शेजारी सध्या खोदकाम देखील सुरू आहे, त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघातांच्या संख्येत वाढ होते. पवई तलाव आणि त्याच्या परिसराचं संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. तलावाची आणि आजूबाजूच्या परिसराची भौगोलिक सीमा मोजणं, भूसंपत्तीची माहिती संकलित करणं तसंच तलावाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आणि नकाशे तयार करण्यासाठी पालिका सर्वेक्षण हाती घेणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवरती पावसाच्या जलधारा बघायला मिळत आहेत. प्रवाशांना पावसाच्या पाण्यापासून आपला बचाव करत जावं लागतंय. इतक्या मोठ्या प्रमाणात छताबंद पाणी येत असताना मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. वर्सोवा ते अंधेरी घाटकोपर मेट्रोवन मार्गिकेचं संचालन करणाऱ्या कंपनीसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यामध्ये एमएमआरडीएला दणका बसलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएमआरडीएनं 560 कोटी कोर्टामध्ये त्यांना भरावे लागलेत. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये 632 शिक्षकांची आता 1-to-1 सुनावणी होणार आहे असे आदेश शिक्षण आयुक्तांनी उपसंचालकांना दिलेत. या प्रत्यक्ष सुनावणीमुळे अनेक बोगस शिक्षकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये 11वी प्रवेशासाठी एकूण 12,41,187 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये 29 जुलै रोजी 7,051 नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. येत्या 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जून-जुलैमध्ये घेतलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार 10वीचे 36.48% तर 12वीचे 43.56% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी सरस कामगिरी केली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरती ईडीनं केलेल्या कारवाईचा कामण गावातील नागरिकांनी लाडू वाटून आणि फटाके वाजवून कारवाईचं समर्थन केलं. पवार यांच्या कार्यप्रणालीवरती त्यांनी ताशेरे ओढले. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी ईडीनं छापे टाकले. मुंबई, नाशिक, वसई विरार इथली ही ठिकाणं असून नाशिकमधील छाप्यामध्ये 1,20,00,000 रुपये आढळून आलेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलंय. चालू आर्थिक वर्षात देशातील विविध उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी 6.2% 11.3% वाढीची शक्यता आहे. मंगळवारी एका अहवालामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आलाय. टीमलेस सर्व्हिसेस जॉब्स अँड सॅलरी प्रायमर 2025-26 या अहवालानुसार काही विशिष्ट पदांवरती ही वाढ 13.8% जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्टेशनवरती असलेले QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर होतोय. हे QR कोड इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवरती सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे TC लोकलमध्ये येताच अनेक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तो कोड स्कॅन करून तिकीट काढतात आणि कारवाई आणि दंड भरण्यापासून वाचतात. त्यामुळे ही सुविधा तत्काळ बंद करण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाला पत्र पाठवलंय. ऑपरेशन सिंदूरवरनं लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरनं त्यांच्यावरती टीका होऊ लागली आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी देशभक्तीचं वाटत असलं तरी हा केवळ सरकारचा प्रसारमाध्यमांवरील तमाशा होता. या मोहिमेतून सरकारनं काय सिद्ध केलं ते अद्याप कोणालाही समजलेलं नाही असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. तर सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी जोरदार पलटवार केला. ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था. कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ, कितने आतंकी पकड़े गए, हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए, कौन जिम्मेदार है, कौन किसकी गलती है. इसका हिसाब देने
का दायित्व इस सरकार का है। बिल्कुल कांग्रेस के नए सदस्य, यानी उनको तो क्षमा करनी चाहिए, नए सदस्य को क्या कहेंगे, लेकिन कांग्रेस के आका जो उनको लिख करके देते हैं और उनसे बुलवाते हैं, खुद में हिम्मत नहीं है, उनसे बुलवाते हैं कि ऑपरेशन सिंदूर ये तो तमाशा था, ये आतंकवादियों ने जिन 26 लोगों को मौत के घाट उतारा था ना, उस भयंकर क्रूर घटना पर ये तेजाब छिड़कने वाला पाप है। तमाशा कहते हो? आपकी असहमति हो सकती है, और ये कांग्रेस के नेता बुलवाते हैं। दरम्यान शस्त्रसंधी संदर्भात ट्रम्प यांच्या दाव्यावरनं राहुल गांधींनी केलेल्या टीकेला देखील पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. Donald Trump has said 29 times. 29 times he said, 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया है. अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दें कि वो झूठ बोल रहे हैं. यहां पे अगर दम है तो यहां पे प्रधानमंत्री बोल दे कि ट्रंप झूठ बोल रहे हैं. सेना के साथ मिलकर के तय की हुई नीति थी, और वे ये थी कि हम आतंक, उनके आका, उनके ठिकाने, ये हमारा लक्ष्य है. और हमने कहा, पहले दिन प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है कि हमारा एक्शन नॉन एक्सीलरेटरी है. ये हमने कह करके किया है, और इसके लिए साथियों हमने हमला रोका. अध्यक्ष जी, दुनिया के किसी भी नेता ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सांगलीतील हसने आश्रम परिसरात बंद असलेल्या फॅक्टरीचं कुलूप तोडून साहित्य चोरून धुमाकूळ घालणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी 3 चोरट्यांना अटक केली असून 1,26,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलाय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टानं नोटीस पाठवली आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. भुसावळमधील शिक्षक पतसंस्थेतील घोटाळ्यात 16 संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एकूण 46 संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादग्रस्त विधानं आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी अशी तंबी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेतला. वादग्रस्त विधानं आणि कृतीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सहकार कामगार संघाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात महायुतीच्या 21 पैकी 20 जागा निवडून आल्या. त्यानंतर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रकाश सोळंके यांनी माझी जात मंत्रिपदासाठी आडवी येत असल्याची खंत व्यक्त केली होती. यावरती लक्ष्मण हाकेंनी त्यांची बुद्धिभ्रष्ट झाल्याची टीका केली. यावरती आता ओबीसी सेलचे पदाधिकारी यशवंत गायके यांनी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण हाकेंनी सुपारी देऊन प्रकाश सोळंकेंवरती बोलू नये, अन्यथा राज्यामध्ये ओबीसी समाज त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा हाकेंना देण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. न्याय मिळेपर्यंत सोबत राहू असं आश्वासन महादेव मुंडेंनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना रोहित पवार यांनी दिलं. वाल्मिक कराडची 1000 कोटींची प्रॉपर्टी जप्त करा. इतकी प्रॉपर्टी आली कुठून याची एसआयटी मार्फत चौकशी करा. तसंच पार्टनरशिप कोणाची आहे हे लोकांना कळू द्या, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली. वैजनाथ बँकेच्या निवडणुकीतनं यशश्री मुंडेंनी माघार घेतली आहे. त्यांनी तत्कालीन संचालक मंडळानं प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. 2 महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
काँग्रेसयुक्त भाजप झाल्याचं चित्र निर्माण झाले असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. काँग्रेसमधील नेते भय आणि लालसेमुळे भाजपमध्ये जात असल्याची टीका त्यांनी केली. वेगवान मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून बदलापूर स्थानकामध्ये अनेक लोकल या खोळंबलेल्या आहेत. रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होणार इतकं नक्की. मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेशनवरती प्रवाशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे बदलापूर स्थानकात अनेक लोकल खोळंबलेले आहेत. कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय. रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अगदी सकाळी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होणार आहेत. बदलापूर स्टेशनवरची ही दृश्य आपण बघतोय. कर्जतकडे जाणारी वाहतूक ही सध्या ठप्प झाली आहे. त्यामुळे बदलापूर स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल वाहतूक सध्या विस्कळीत आहे. कर्जतला जाणाऱ्या लोकल या बदलापूर स्थानकामध्ये थांबून आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी त्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक रुळाला तडे गेल्यामुळे ठप्प झाली आहे. कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. इथे ट्रेनचा सकाळीच मला वाटतं ट्रॅक वगैरे काहीतरी रोप तुटलेला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इथे दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे जायचा. कर्जतला जायचं म्हणजे एक लोकलच आहे माध्यम, त्याच्यामुळे दुसरं काही ऑप्शन नसल्यामुळे जायचं कसं आणि कुठपर्यंत वाट बघायची ते पण एक समस्याच आहे इथे. मला कर्जतला जायचं होतं कामावरती आणि सकाळी समजलं की वांगणी स्टेशनच्या पुढे लाईन तुटले म्हणून. लाईन तुटली आहे की ट्रॅक तुटलेला आहे? मी झाला मला अर्धा तास झाला इथे. 7:34ची ट्रेन पकडतो मी डेली. मग आता कसं जाणार, काय वेट करणार? आता थांबणार आहे, पुढच्या ट्रेनची वाट बघणार. कामावर तर जावंच लागणार. कर्जत होती, आता कुठे चालली ही? ही CST चालली, रिटर्न कॅन्सल केली, आलेली ट्रेन कॅन्सल केली CST. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. नागपूरच्या गोंडराजे बख्त बुलंद शहा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयंतीनिमित्तानं आदिवासी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं. अमरावतीतील व्याघ्र प्रकल्पातील रस्ते अतिशय खराब झाले. धारणी अकोर परतवाडा मार्गावरती 2 बसेस एकमेकांना साईड देताना चिखल्यामध्ये अडकल्या. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDCतील विनती ऑर्गॅनिक लिमिटेड कंपनीमध्ये कामगार सुरक्षिततेकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे एकाचा जीव गेलाय. 26 जुलै रोजी सकाळी कंपनीच्या एका प्लांटमध्ये अपघात होऊन समीर खेडेकर या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह 4 जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 88% गेलाय. त्यामुळे उद्या धरणातून पाणी सोडलं जाणार आहे. यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत बैठक घेण्यात आली आहे. मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. शेकडो मूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्यासोबतच त्यांना मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागाही दिली जाते. पालिकेने यंदा मुंबईतल्या 995हून अधिक मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मूलभूत सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारनं आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. हॉस्टेलमध्ये मूलभूत सोयीसुविधांची पाहणी करून 2 महिन्यात अहवाल सादर केला जाईल. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मुलींच्या वसतिगृहातील असुविधांचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील आणखी एक घोटाळा झाल्याचं समोर आलंय. ऐरोलीतील सुस्थितीतील उद्यान पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी घेण्यात आलंय. गरज नसताना 40 लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. दरम्यान 4 अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील एका शाळेतील शिक्षिकेविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत सोशल मीडियावरती अश्लील चॅट केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या सगळ्या बातम्यांचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये आपण शासकीय गावाकडच्या बातम्या बघणार आहोत.